नमस्कार मित्रांनो. आज परत मी एक नवीन माहितीपर व्हिडिओ बनवतोय. तर तुम्ही बघू शकता झाडाला चांगल्या प्रकारे मोहर आलेला आहे आणि हा मोहर जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो एक आपल्याला चांगलं उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने. तर होतं काय की अचानक आता वातावरण कधी पण बदलतं, ढगाळ वातावरण होतं आणि मग अचानक समजा ढगाळ वातावरण झालं तर जो आपला जो मोहर आहे, तुरा आहे, त्याच्यावर बरेच असे बुरशीजन्य आजार वगैरे रोग त्याच्यावर पडतात. तर कसं की बऱ्याचदा जो मोहर आलेला आहे तो काळपट पडतो किंवा त्याच्यावरती अशी पांढरी अशी पावडर येते, आपण पावडर मिल्ड्यू म्हणतो. किंवा असे काळे काळे ठिपके पडलेले दिसतात तुऱ्यावरती, मोहरावरती, त्याला आपण अँथ्रॅकनोज म्हणतो. तर असे काही बुरशीजन्य जे रोग आहेत, ते रोग त्या तुऱ्यावरती पडतात आणि एकूणच त्याच्यामुळे काय होतं, की जे काही त्याचे फुलं आहेत, ते बाधित होतात आणि ते बाधित झाले, की आपलं साधारण साहजिक आहे, की फ्रूट सेट कमी होणार, फलधारणा कमी होणार आणि पर्यायानं उत्पन्न पण आपलं कमी येणार. तर हा जो मोहर आहे, तुरा आहे, जो आपल्या बागेमध्ये येतो डिसेंबर जानेवारीच्या पिरियडमध्ये, तर त्याला आपल्याला हे करायचं आहे, की अचानक वातावरण बदलू शकतं कधी पण आपण त्याच्यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी करायचं असं आहे, की जेव्हा तुमची बाग मोहर येतो बागेमध्ये, बहार यायला सुरुवात होते, तेव्हापासून कसं आपण काही बुरशीनाशकाचे स्प्रे घेतले पाहिजेत. जसं की आता मी माझ्या बागेमध्ये तुम्ही बघू शकता, एका झाडाला अद्याप तरी कुठल्याही प्रकारचा बुरशीजन्य रोग नाहीये. तर मी केलं असं, की सल्फर असते, वेटेबल सल्फरची पॅकिंग मिळते, ग्रॅन्युल्स मिळतात, पावडर मिळते, पावडर फॉर्ममध्ये मिळतो. तर 2 ग्राम प्रति लिटरच्या हिशोबाने त्याचा एकदा स्प्रे घेतला. तोच एक 15 दिवसाच्या अंतराने 22 टीनचा स्प्रे घेतला. त्यात कार्बन डायझिम कंटेंट मिळतं, त्याची पण पावडर मिळते. ती पण 2 ग्राम प्रति लिटरच्या हिशोबाने आपण पाण्यात मिसळून फवारणी केलेली, स्प्रे घेतलेला आहे. आणि आता परत एक मी तिसरा स्प्रे घेतोय परत सल्फरचा. तर एक अल्टरनेट एक आपण बुरशीनाशक बदलू, एक आपण काळजी म्हणून किंवा प्रिकॉशन म्हणून हे स्प्रे आपण घेतोय. त्याचा फायदाही आपल्याला दिसतोय. पर्सनली मला तरी माझ्या शेतामध्ये मला फायदा दिसला, की कुठल्याही तुऱ्यावरती कसल्याही प्रकारचा रोग हा नाहीये आणि ह्याचा फायदा मला पुढे असा होईल, की फलधारणा वगैरे चांगली भेटून प्रोडक्शन चांगलं मिळेल. तर ही माहिती मला शेअर करावी वाटली म्हणून मी आपल्या ह्या YouTube चॅनलवर मी शेअर करतोय. धन्यवाद.